6 जुलैला होणाऱ्या आषाढी यात्रेची तयारी प्रशासनाने जवळपास पूर्ण केलेली आहे। आमचा वारकरी VIP वारकरी ही संकल्पना खरं तर प्रशासनाने यावर्षी राबवलेली आहे। आपल्याबरोबर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आहेत। साहेब काय सांगताल, काय नक्की संकल्पना आहे? जी बरोबर, आमच्या वारकरी VIP वारकरी हा या वर्षाची आम्ही थीम ठेवली आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय पालकमंत्री साहेब त्यांच्या संकल्पनेतून हा मी थीम तयार केली आहे। याचा अर्थ एकच आहे की जे जे आमचे वारकरी येत आहेत प्रत्येक माणसाला आम्हाला VIP ट्रीटमेंट द्यायचे, त्यांच्यासाठी पालखी तळवर जे व्यवस्था करायचे, स्वच्छताबद्दल, आरोग्याबद्दल आपल्याला कल्पना असेल की आम्ही जवळपास 103 ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप आणि जर्मन हँगर उभे केले आहेत। 7,12,000 चौरस फूटच्या एकूण आमच्या वॉटरप्रूफ मंडप आणि जर्मन हँगर केलं आहे। त्यामध्ये पालकमंत्री साहेबांच्या कल्पनेतून त्या ठिकाणी फूट मसाजर आम्ही दिलं आहे, LED स्क्रीन स्टेज उभे केलं आहे। तसेच यावर्षी आषाढीच्या कालावधीमध्ये सुद्धा, यात्राच्या कालावधीमध्ये सुद्धा जास्त पाऊस पडण्याची शक्यता होती, म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी मुरमीकरण केलं आहे। कुठेही चिखल नाही झाला पाहिजे। एक स्पॉट आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी स्वतः पाहिलं आहे। त्याप्रमाणे फक्त उदाहरण देतो, गत वर्षी आम्ही 30,000 घनमीटरचा मुरमीकरण केला होता, यावर्षी 75,000 घनमीटरचं आम्ही मुरमीकरण केलं आहे। गत वर्षी वॉटरप्रूफ मंडप आणि जर्मन हँगर जे आम्ही उभे केला होता त्याचे एकूण क्षेत्रफळ 3,15,000 चौरस फूट होता, यावर्षी तो 7,12,000 चौरस फूट आहे। आरोग्यासाठी 143 आम्ही बाईक ॲम्ब्युलन्स ठेवलं आहे। 21 ठिकाणी आम्ही फील्ड ICU सेटअप केलं आहे। त्यामध्ये बाकी धाराशिव, लातूर, सांगली, सातारा, पुणेतून स्पेशलिस्ट आम्ही पूल केला, ऑर्थोपेडिक, एनेस्थेटिस्ट, जनरल सर्जन आम्ही पूल केला आहे। त्या ठिकाणी सर्व DPDCमधून 3.5-4 कोटीचं आम्ही इक्विपमेंट आणि मेडिसिन दिलं आहे। 4,500 मेडिकल किट आम्ही वाटप केलं आहे, जे दिंडी प्रमुख आहेत त्यांना वाटप केलं आहे। 14 ALS आणि 14 BLS ॲम्ब्युलन्स पालख्यांच्या सोबत चालत आहेत। माननीय पालकमंत्री साहेबांच्या संकल्पनेतून एक ट्रीटमेंट सेंटर, मोबाईल मेडिकल व्हॅन, 5 मोबाईल मेडिकल व्हॅन पण पालख्यांच्या सोबत आता चालत आहेत। तर आरोग्य असो, स्वच्छता असो, स्वच्छताबद्दल 6,250 टॉयलेट, मोबाईल टॉयलेट आहेत। प्रत्येक 15 टॉयलेटवर एक कर्मचारी आहेत, त्यांच्यावर जे सुपरवायझर्स असतात आणि माझे जे गट विकास अधिकारी, मुख्य अधिकारी आहेत, त्यांची 2-3 वेळी आम्ही समन्वय बैठक घेतली आहे। 63 सक्शन मशीन, 63 जेटिंग मशीन आम्ही तयार केलं आहे। पालखी तळपासून 500-600 मीटर अंतरावर आम्ही पिट्स पण तयार केलं आहेत। सक्शन मशीन आणि जेटिंग मशीनला आम्ही विशेष सेवा वाहन म्हणून आम्ही घोषित केलं आहे, जेणेकरून ते टॉयलेटवरून ते वेस्ट सक करून ते पिटपर्यंत पोहोचू शकतात, गर्दी असल्या तरीसुद्धा। प्रत्येक प्रकारची आमची तयारी झालेली आहे। यावर्षी आम्ही VIP दर्शन पण बंद केलं आहे, म्हणून आता मी 65 एकर पत्रा शेडमध्ये गेलो होतो, तिथे जे वारकरी होते त्यांच्यासोबत मी स्वतः संवाद साधला। ते अतिशय त्यांनी समाधान व्यक्त केली, कारण गेल्या वर्षी पत्रा शेड क्रमांक 12 पासून दर्शन होण्यासाठी 12 ते 13 तास लागत होते, यावर्षी 5 ते 6 तासमध्ये तो होत आहे। माझा आदेश होता तरीसुद्धा SP साहेब, माननीय SP साहेब आणि मंदिर समितीचे जे अधिकारी आहेत त्यांची अंमलबजावणी ते करून घेत आहेत, त्यांना पण मी धन्यवाद देतो। नामदेव पायरीकडे आम्ही 1 वे केलं आहे, म्हणून जे क्रॉस मूवमेंट होत होता, नेहमी चेंगराचेंगरीची एक परिस्थिती निर्माण होत होती नामदेव पायरीच्या जवळ, तो पण आता 1 वे केल्यामुळे तिथे पण तो होणार नाही। नो व्हेकल झोन आम्ही केला आहे यावर्षी, चौफाडपासून पश्चिमी द्वारपर्यंत नो व्हेकल झोन केल्यामुळे जे भाविक आहेत, जे श्रद्धाळू आहेत, त्यांना जे त्रास होत होता तो आता पूर्णपणे बंद झाला आहे। बरेच प्रकारचे आम्ही हे सुरू केले आहे। यावर्षी एक नवीन आम्ही प्रयोग केला आहे, पंढरपूर बस स्टँडवर आम्ही एक इंटिग्रेटेड कंट्रोल रूम सेटअप करतो, ते आज दुपारी, आज संध्याकाळीपर्यंत आमच्या तो पूर्ण सेटअप होईल। त्या ठिकाणी 350 CCTV कॅमेरे जे पूर्ण पंढरपूर शहरला जे कव्हर करतात त्याचे फीड तिथे येत असेल। 17 मोठे स्क्रीन्स आम्ही सेटअप केलं आहे। जवळपास 150 वायरलेस टेलिफोन्स आम्ही वाटप केलं आहे आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना, कारण एक वेळी गर्दी झाल्यावर तुमच्या मोबाईल नेटवर्क जॅम होऊन जाते, तर वायरलेस टेलिफोनद्वारे आम्ही त्यांच्यासोबत संपर्कात राहू। आम्ही पूर्ण तयारी केली। आता 65 एकरवर जर तुम्ही पाहिला तिथे स्वच्छता आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे सेटअप केलं आहे। EOC आम्ही सेटअप केलं आहे, नेहमीच आम्ही करतो। बाकी तुमच्या महिलांसाठी स्नानगृह आम्ही नवीन सेटअप केलं आहे। तुमच्या 15 एकर जे रेल्वेची जागा होती ते आम्ही ताब्यात घेतली होती आणि तिथे आम्ही 20,000 चौरस फूटचे 2 आम्ही मंडप उभे करत आहोत। एक ऑलरेडी उभे झाला आहे, एक आज संध्याकाळीपर्यंत उभे होईल। तर जवळपास 40,000 चौरस फूटच्या वॉटरप्रूफ जर्मन हँगर, डबल मॅटिंग, तिथे LED स्क्रीन, पंखे सगळे आम्ही देत आहोत। तो आमचा तोच प्रयत्न आहे। फक्त मी 65 एकरबद्दल सांगतो, 2 कोटीच्या मुरमीकरण आम्ही फक्त 65 एकरवर केलं आहे की जर पाऊस झाला, ज्याची शक्यता आहे, मग चिखल कुठेही होणार नाही। किती भाविक इथं थांबतील अंदाजे?
जवळपास 4 ते 4.5 लाख लोक थांबतील. मुख्यमंत्र्यांची ज्या टायमाला पूजा सुरू असते त्यावेळेस दर्शन सुरू राहणार का आणि एकादशीला किती वेळ लागेल भाविकांना दर्शन? आता VIP दर्शन बंद झालेलं आहे. बरोबर. मुखदर्शन शासकीय महापूजाच्या दौरान तुमचं मुखदर्शन सुरू असेल. आमचा तोच प्रयत्न आहे की आम्ही ज्या प्रोग्राम आहे शासकीय महापूजाचा प्रोग्राम आहे तो किती शॉर्ट करता येईल त्यासाठी माननीय पालकमंत्री साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब ते पण त्यांचे हेच प्रयत्न आहे की ते अगदी आम्हाला शॉर्ट ठेवायचे, कारण तुमच्या जे पायी दर्शन असते तो बंद असते त्यावर पण आम्ही 1-2 दिवसात काही चांगला निर्णय घेऊ कसा तो करायचा. वाहनांसाठी देखील आपण बंदी केलेली आहे VIP-च्या. तर पूजे दिवशी किती वाहनं आतमध्ये येणार का सगळे VIP चालत येणार का बसमधून येणार? बघा, जे माननीय मुख्यमंत्री साहेबांचे जे व्हेकल असेल आणि त्यांच्यासोबत जे त्यांचे सिक्युरिटी असेल ते तर आम्हाला ऑफकोर्स ते तर सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने आम्हाला हे करायचेच आहे. बाकी त्याबद्दल मी SP साहेब आणि मंदिर समितीचे जे अधिकारी आणि सदस्य असतात त्यांच्यासोबत आम्ही आज किंवा उद्या एक बैठक घेणार. माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आणि पालकमंत्री साहेबांशी पण मी बोलणार आणि ते सगळे सर्व लोकांच्यासोबत चर्चा करूनच आम्ही काही निर्णयावर पोहोचणार. पण आमचे हेच प्रयत्न राहील की कुठल्याही अवसर असेल ते शासकीय महापूजा असेल किंवा काहीच असेल त्यामुळे जे आमचे सर्वसामान्य वारकरी आहेत, आता सर्वसामान्य त्यांना नाही म्हटलं पाहिजे, ते VIP वारकरीचे आहेत, त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. किती भाविक येतील असा आपला प्रशासनाचा अंदाज आहे? बघा, गेल्या वर्षी जवळपास आमचा जे अंदाज आहे ते 18 ते 22 लाख होते. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे, पेरणी पण खूप चांगली झाली आहे. आम्हाला असं वाटतं की 22 ते 25 लाखचा तो फिगर असेल. एकंदरीत सगळी तयारी पूर्ण झाली आणि भाविकांना काय तुम्ही आवाहन करताल? हे बघा, मी भाविकांना आवाहन करणारं कोणी नाही आहेत. मी त्यांना एवढेच सांगणार की 2 महिन्यापासून मी माझ्या पूर्ण टीम, ते पोलीस प्रशासन असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, PWD, MSCB सगळे पूर्ण टीम आम्ही फील्डमध्येच आहो. खूप आम्ही मेहनत केली आहे. बारीक बारीक गोष्टवर आम्ही लक्ष दिलं आहे. कुठेही एकही वारकरींना कुठल्या प्रकारच्या विसुद्धा होऊ नये त्यासाठी आम्ही 2 महिन्यापासून काम करत आहोत. आमची तयारी झालेली आहे. वारकऱ्यांना मी एवढेच सांगणार की सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला सर्व प्रकारचे सोयीसुविधा सोलापूर जिल्ह्यामध्ये उपलब्ध होईल या बाबीची जिल्हाधिकारी म्हणून मी आपल्याला शब्द देतो. पंढरपुरातून कॅमेरामन विनोद सह रवी लव्हेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.